एकदा एका बुद्धिमान राजाने आपल्या राजवाड्यात एक वेगळाच अद्भुत असा कक्ष बांधून घेतला. त्या कक्षाची खासियत अशी होती की त्याच्या चारही भिंतींवर, छतावर आणि खांबांवर शेकडो नाही तर हजारो लहान मोठे आरसे लावलेले होते. जिकडे नजर टाकली तिकडे माणसालाच आपलेच प्रतिबिंब दिसत असे. एक दिवस योगायोगाने एक कुत्रा त्या कक्षात शिरला. जसा त्याने चारही बाजूंनी नजर फिरवली तसा त्याला सर्वत्र शेकडो कुत्रे दिसू लागले. तो घाबरला. त्याच्या मनात भीती आणि राग निर्माण झाला. तो गुरगुरत भुंकू लागला. पण प्रत्येक आरशात त्याला शेकडो कुत्रेही रागाने भुंकताना दिसू लागले. त्याची भीती वाढत गेली. हृदय जोरजोरात धडधडू लागले. त्याला वाटू लागले की आजूबाजूला फक्त शत्रूच शत्रू आहेत. अखेरीस तो सतत भुंकत आणि घाबरत तिथेच कोसळला आणि प्राणाला मुकला. काही वेळाने एक निरागसा मुलगा त्या कक्षात आला. त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यालाही शेकडो मुले दिसली. पण त्याच्या मनात भीतीऐवजी आनंद निर्माण झाला. तो हसला तर प्रत्येक आरशात शेकडो हसरे चेहरे दिसू लागले. तो टाळ्या वाजवू लागला तर आरशातली मुलेही टाळ्या वाजवताना दिसली. तो आनंदाने त्या कक्षात खेळत राहिला. हसत खेळत बाहेर आला. ही दुनिया देखील त्या आरशांच्या कक्षासारखीच आहे. आपण तिला जे देतो तेच ती आपल्याला परत देते. जर तुमच्या मनात राग, द्वेष, मत्सर आणि संशय असेल तर तुम्हाला सर्वत्र तेच दिसेल. लोकही तुमच्याशी तसाच वागतील आणि जीवन ओझे वाटू लागेल. पण जर तुमच्या मनात प्रेम, मृदुता, चांगला विचार आणि हास्य असेल तर ही दुनिया तुमच्यासाठी बदलून जाईल. लोक तुमच्यावर प्रेम करतील आणि जीवन सुंदर होईल.